अहो बाईसाहेब, बोललं की म्हणतात तोंड दिसतंय. आता बोललं बिगर चालणार आहे का? तुमच्या हिताचं सांगते, पटलं तर व्हय म्हणा, नाही तर द्या सोडून. आता मी जशी वावरते ना, माझी लई जणांवर नजर असते आणि मी कुठं काय करते ते कुणाला कळत बी नाही. आता तुम्ही मोठ्या उद्योजिका, अहो तुम्ही शिकलात ना, तरी पेपरामध्ये बातमी येते. माझं कसं बरं आहे बाबा, मी तर काय करते ना ते कुणाला कळत बी नाही. हे तर फायदाच आहे की. अव, आपल्याला अचूक माहिती काढून घेता येते आणि आपल्या माणसापर्यंत पोचवता बी येते. आता मी येता येता चौकात ऐकलं होतं, आपण माझं नाव कुठं घेऊ नका मी सांगितलं म्हणून. अव, चौकातला तो नाम्या नाही का, नाम्या. अहो, आता जाऊ द्या, तुम्ही कुठं ओळखणार म्हणा. अहो पण तो तुम्हाला ओळखतोय. अहो तुम्हाला लय शिव्या घालत होता आणि म्हणाला, कोण कुठली शालिनी मजुमदार, मी नाही हिंगलत तिला, असं म्हणाला तो. अव, पुढं म्हणाला की मी माझी जमीन बिमीन काय देणार नाही, बघू कशी प्रोजेक्ट उभा करते. असा तुमचा अपमान मॅडम, मला तर नाही सहन झाला. अव, नुसती तळपायाची आग मस्तकात गेली आणि मी ऐकलं की लगेच पळत तुम्हाला सांगायला आली. आता मला तर लई वाटलं होतं चपलीनं त्याला सडकावं चांगलं. आता पण म्हटलं तुम्हाला सांगावं येऊन, आणि तुम्ही हाय आणि तो हाय. उद्या असं नको म्हणायला की मी सांगितलं म्हणून. बरं, बरोबर आहे का नाही? हां, बरं.